हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास करून क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पाहिलेला होता. नाऊ सी द क्वेश्चन नंबर सेकंड. टू सर्कल्स ईच ऑफ रेडियस 7 centimeter intersect each other. The distance between their centers is 7√2 centimeter. Find the area of कॉमन टू बोथ द सर्कल्स. आता हा प्रॉब्लेम सोडवत असताना आपणाला पहिल्यांदा प्रॉब्लेम व्यवस्थित वाचावा लागतो, त्यानंतर तो अंडरस्टँड करून घ्यावा लागतो आणि नंतर ठरवावं लागतं की आपणाला कोणत्या डायरेक्शनने जावं लागेल. टू सर्कल्स ईच ऑफ रेडियस 7 centimeter. हाऊ मेनी सर्कल्स आर देअर? टू सर्कल्स अँड ईच हॅव्हिंग रेडियस 7 centimeter. दोन सर्कल त्यांची रेडियस 7 centimeter आहे अँड दे इंटरसेक्ट ईच अदर. मग या ठिकाणी मी एक डायग्राम काढली आहे. दोन सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत, प्रत्येकाची रेडियस 7 centimeter आहे. द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 7√2 centimeter. त्या दोन सर्कलच्या सेंटरमधलं डिस्टन्ससुद्धा आपल्याला दिलं आहे 7√2. दिस इज द सेंटर ऑफ द फर्स्ट सर्कल. इट इज रिप्रेझेंटेड बाय P. दिस वन इज द सेंटर ऑफ सेकंड सर्कल. इट इज रिप्रेझेंटेड बाय Q. ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स, इट मीन्स दॅट डिस्टन्स PQ इज गिवन टू अस 7√2 centimeter. हे दोन सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत. किती पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत ऑब्झर्व करा. या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. याला नाव दिलं आपण A, याला नाव काय दिलं B. आता जे आपणाला आपल्या डायग्राममध्ये दिसतंय ते सुरुवातीला लिहूया. दोन सर्कलचे दोन सेंटर आहेत. काय आहेत ते सेंटर्स? P आणि Q. सोल्युशन. लेट P and Q are the centers of two circles. Circles intersect each other in points A and B. हे डायग्राममध्ये दिसतंय. पुढं आपण काय जॉईन केलं? PA जॉईन केला, PB जॉईन केला, QA आणि QB. मग PA, this is the 7 centimeter. PB, it is also 7 centimeter. QA, QB. Join PA, PB, QA, QB. Therefore, PA equal to PB equal to QA equal to QB, and that is equal to 7 centimeter. Why? These are the radii of two circles. PBQA हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे का? सांगू शकत नाही. PBQA हा क्वाड्रिलॅटरल कोणत्या टाईपचा आहे? चार साईड सारखे आहेत, म्हणजेच हा रोम्बस पण असू शकतो किंवा हा स्क्वेअर पण असू शकतो. स्क्वेअर असेल तर ईच अँगल 90 डिग्री. रोम्बस असेल अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट बट ईच अँगल इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आता याचा टाईप आपणाला अगोदर शोधावा लागणार आहे, त्यानंतरच आपण पुढं जाऊ शकतो. आता हा टाईप शोधण्यासाठी आपण काय केलं? हे डिस्टन्स PQ किती सांगितलं आहे आपल्याला? डिस्टन्स PQ 7√2. PQ स्क्वेअर इज इक्वल टू 7√2 याचा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 7 इज 49 into 2 दॅट इज इक्वल टू 98. इक्वेशन नंबर याला फर्स्ट दिला. मग आता आपण एक ट्रायंगल कंप्लीट करूया. PAQ. द लार्जेस्ट साईड इज PQ. याचा स्क्वेअर काढला आहे. रिमेनिंग टू साइड्स आर PA and QA.
Therefore PA square plus QA square is equal to 7 square plus 7 square 49 plus 49 and that is again equal to 98. मग हे काय रिप्रेझेंट करतं आपल्याला? दिस इज द फर्स्ट वन साइड इट स्क्वेअर QA स्क्वेअर सेकंड साइड स्क्वेअर ह्या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन अँड दॅट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट साइड, then it is definitely a right angled triangle. Therefore by converse of Pythagoras PA square plus QA square is equal to PQ square. Therefore triangle PAQ is a right angled. हा वरचा ट्रँगल तुम्हाला राईट अँगल ट्रँगल मिळाला. याचाच अर्थ अँगल PAQ किती झाला? 90 डिग्री. सेम केस वी कॅन प्रूव्ह दॅट PPQ इट इज ऑल्सो 90 डिग्री. इफ these two angles are 90 degree, then angle APB it is also 90 degree, angle AQB it is also 90 degree. Therefore angle PAQ is equal to 90 degree. Hence we can show that. काय प्रूव्ह करू शकतो? अँगल PBQ हा सुद्धा 90 प्रूव्ह करू शकतो. अँगल APB आणि त्याचबरोबर अँगल AQB these also are 90 degree. का असं होऊ शकतं? 1 2 3 4 ह्या क्वाड्रिलॅटरलच्या 4 साइड 90 डिग्री आहेत आणि एक अँगल आपण 90 डिग्री प्रूव्ह केलेला आहे. मग त्याचा अपोजिट अँगल किती असणार आहे? 90s. That is why sum of remaining triangles is 180 and each of them is 90. मग हे कशासाठी सगळं केलं आपण? आपणाला फाइंड काय करायचं आहे ते बघा अगोदर. फाइंड द एरिया कॉमन टू बोथ सर्कल्स. ह्या दोन सर्कलच्या मधला कॉमन एरिया हा आपणाला पोर्शन फाइंड आउट करायचा आहे. ऑब्झर्व करा. O-AB इट इज अ सेक्टर. आपण काय केलं? ह्या कंप्लीट सेक्टरचा एरिया कॅल्क्युलेट केला. एरिया ऑफ सेक्टर P-AB इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? 1/2 r² थीटा. पण हा थीटा कशात असतो? रेडियनमध्ये. म्हणजेच 1/2 r इज 7 × 7 अँड theta is pi/2 and that is equal to 49 pi/4. ह्या कंप्लीट सेक्टरचा आपण एरिया कॅल्क्युलेट केलाय. बघा हा कंप्लीट एरिया. या सेक्टरचा एरिया कॅल्क्युलेट केला. ज्याचा सेंटर Q आहे त्या सेक्टरचा एरिया कॅल्क्युलेट केला. एरिया ऑफ सेक्टर QAB. सेम केस 1/2 r² थीटा 1/2 व्हॅल्यू त्याच आहेत 7 × 7 × pi/2. इट इज अगेन 49 pi/4 square centimeter. We have to find out area common to both circles. It means that we have to find out this one part of area. मग सुरुवातीला आपण काय केलं की या सेक्टरचा एरिया काढला. हा कंप्लीट सेक्टर. सेकंड टाइम या सेक्टरचा एरिया आपण कॅल्क्युलेट केला.
हा कॉमन एरिया काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढावा लागेल. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PBQA. कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे हा, स्क्वेअर. स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला काय, साइड स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू 7 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 49 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि मग फायनली एरिया कॉमन टू बोथ सर्कल्स इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर PAB प्लस एरिया ऑफ सेक्टर QAB आणि मायनस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PBQA. That is equal to 49 pi upon 4. 49 pi upon 4 minus, what is the area of quadrilateral, 49. That is equal to, ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. 49 plus 49 98 pi अपॉन 4 मायनस 49. 4ने याला डिवाइड होत नाही पण 2ने होत आहे. 49 पाय अपॉन 2 मायनस 49. यू कॅन टेक कॉमन 49 पाय अपॉन 2 मायनस 1. या दोन्ही मल्टिप्लाय केलं तर 49 इन ब्रॅकेट पाय मायनस 2 अँड अपॉन 2 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला एरिया कॉमन टू बोथ सर्कल्स. क्वेश्चन नंबर 4, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. What we have to calculate, radius of circle in which central angle is of 60 degree. Central angle is given. Central angle आपण कशाने रिप्रेझेंट करतो, थीटाने. थीटा is given, it is in degree. Intercept an arc of length. Length of arc सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. काय काय सांगितलं आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये, गिव्हन एक लेंथ ऑफ आर्क कोणत्या नोटेशनने रिप्रेझेंट करतो, यसने. दॅट इज इक्वल टू 37.4 सेंटीमीटर. सेकंड थिंग, सेंट्रल अँगल, इट इज थीटा, इट इज डिग्री. डिग्रीचं कन्वर्जन रेडियनमध्ये, दॅट इज इक्वल टू 60 इंटू पाय अपॉन 180 रेडियन and that is pi upon 3 रेडियन. पाय यूज करायला सांगितलं आपल्याला 22/7. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे, रेडियस. r इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. व्हॉट इज आवर फॉर्म्युला, s इज इक्वल टू r इंटू थीटा. टाका व्हॅल्यूज. यस 37.4, r माहीत नाही, थीटा पाय अपॉन 3. आर कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजेच हा 3 लेफ्ट हँडला घ्यावा लागेल. आर इज इक्वल टू 37.4 इंटू 3 अपॉन पाय. पायची व्हॅल्यू किती यूज करायला सांगितली आहे, 22/7. therefore 37.4 into 3 upon 22 again upon 7. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठं जाणार, न्यूमरेटरला. r is equal to 37.4 into 3 into 7 and upon 22. here is 4, here is 2. दोन्ही डिवाइड होईल. बेक बे बेक बे बेक बे एक उरला, 82 एक आला, 2×7=14 डेसिमल देऊन टाकला. 11 एके 11, 11 एके 11, 7 आला, 77 7 डेसिमल देऊन टाकला.
1.7 इंटू 3 इंटू 7 या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं 17 त्रिक 51 डेसिमल इंटू 7 7 एके 7 7 35 that is the radius 35.7 centimeter. Question number 5. A wire of length 10 centimeter is bent to form a circle of radius 4 centimeter Question number 5. A wire of length 10 centimeter is bent so as to form an arc. आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपणाला काय सांगितलं हे क्लिअरली वाचा अगोदर. देर इज अ वायर whose length is 10 centimeter. We have taken a wire. Its length is 10 centimeter from A to B. ही वायर काय केली आपण बेंट केली. बेंट म्हणजे वाकवणे. मग वाकवून काय तयार झालं बेंट टू फॉर्म ॲन आर्क. मग या ठिकाणी आपण याला बेंट केलंय आर्क तयार झाली आपली A टू B. आर्क म्हटलं की ही आर्क सर्कलचीच असते. मात्र जी आर्क सर्कलची आहे त्या सर्कलची रेडियस किती सांगितले आपल्याला 4 सेंटीमीटर. हे आपण कनेक्ट केलं O पर्यंत. देन OA इज 4 सेंटीमीटर, OB इज 4 सेंटीमीटर. द डिस्टन्स फ्रॉम A टू B इज ऑल्सो 10 सेंटीमीटर. मग A टू B पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ वायर आहे आणि लेंथ ऑफ वायर 10 सेंटीमीटर आहे. इट मीन्स दॅट लेंथ ऑफ आर्क इज ऑल्सो 10 सेंटीमीटर. रेडियस इज गिवन. यू हॅव टू फाइंड आउट सेंट्रल अँगल थीटा. सोल्युशन. लेंथ ऑफ आर्क कशाने रिप्रेझेंट करतो यस ते लेंथ ऑफ आर्क मीन्स लेंथ ऑफ वायर and it is 10 centimeter. Radius that is 4 centimeter. Theta is equal to question mark. We have काय फॉर्म्युला आपला S is equal to R into theta. What is S? 10. What is R? 4 into theta. Therefore theta is equal to 10 upon 4. That is equal to 5 upon 2. पण हा थीटा कशात असतो रेडियनमध्ये. आपल्याला आता कशात काढायचा आहे डिग्रीमध्ये फाइंड आउट करायचा आहे. 5 upon 2 इंटू कितीने मल्टिप्लाय करण्याला 180 upon पाय. इथं आला 90. That is 450 upon pi. That theta is in degree.